स्वागत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती. तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन अपडेट जी की आहे चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम महाराष्ट्र 2026. ही एक सुवर्ण संधी आहे ज्यामध्ये तुम्ही सरळ सरकारच्या व्यवस्थापनाशी जोडले जाऊ शकता. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एलिजिबिलिटी क्रायटेरिया, सॅलरी, सिलेक्शन प्रोसेस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा. तर नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कोणताही डाऊट राहणार नाही. तर सर्वात पहिले आपण समजून घेऊया चीफ मिनिस्टर फेलोशिप म्हणजे काय. तर मित्रांनो, चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम ही महाराष्ट्र सरकारची एक अतिशय महत्त्वाची योजना आहे. ही 2015 पासून सुरू आहे. या प्रोग्राममध्ये तरुण प्रोफेशनल्सला सरकारच्या व्यवस्थापनात काम करण्याची संधी मिळते. फेलॉजला डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा सीईओच्या कार्यालयात प्लेसमेंट मिळते. तिथे तुम्ही गव्हर्नमेंट स्कीमची इम्प्लिमेंटेशन, मॉनिटरिंग, पॉलिसी रिसर्च आणि डाटा एनालिसिस अशा कामांमध्ये हातभार लावता. सोबतच IIT बॉम्बेच्या सहकार्याने पब्लिक पॉलिसीचा स्पेशलाइज्ड कोर्स सुद्धा करायला मिळेल. तर बघूया आपण की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तर यासाठी अ, तुम्हाला बॅचलर्स डिग्री कंप्लीट करणं अनिवार्य आहे. तर तुमचे ग्रॅज्युएशन असले पाहिजे, जे की मिनिमम 60% मार्क तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये असणे पाहिजे. ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे, त्यांना सिलेक्शनमध्ये प्रेफरन्स सुद्धा मिळू शकतो. आणि सोबतच तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स ही लागणार आहे. किमान 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल, जो की इंटर्नशिपच्या फॉर्ममध्ये असू शकतो. नाहीतर तुम्ही कुठे अप्रेंटिस केली ती पण चालेल, आर्टिकलशिप ती पण चालेल किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट सुद्धा चालेल. तर लँग्वेज रिक्वायरमेंट म्हणजेच तुम्हाला मराठी वाचणे लिहिणे अनिवार्य आहे, ते जे की सर्वांनाच येईल. सोबतच तुम्हाला काही टेक्निकल स्किल्स लागतील, ज्या की कम्प्युटर बेसिक स्किल्स व इंटरनेटचा वापर करणे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. तर मित्रांनो, आता बघू आपण सॅलरी आणि बेनिफिट्स. यानंतर सॅलरी आणि बेनिफिट्सचा विचार केला झाला तर या फेलोशिपमध्ये तुम्हाला मंथली स्टायपंड मिळणार आहे, जे की चांगला अनुभव आहे. सोबतच ट्रॅव्हलिंग अलाउअन्स, अकोमोडेशन सपोर्ट सुद्धा मिळेल. पण सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही सरळ सरकारच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम सोबत काम करणार आहात आणि तुमची डायरेक्ट इंटरॅक्शन ही सोबत सीनियर ऑफिसर सोबत असणार आहे. त्याच्यामुळे तुमचा नेटवर्क हा खूप स्ट्रॉंगली बिल्ड होणार आहे. आणि सोबतच तुम्हाला फेलोशिप पूर्ण झाल्यावर IIT बॉम्बेकडून एक सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे. तर मित्रांनो, ही झाली पूर्ण फेलोशिपची माहिती. तर आता आपण बघूया की सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे. तर सिलेक्शन प्रोसेस ही 3 स्टेजमध्ये त्यांनी ठेवली आहे. तर पहिली स्टेज आहे ऑनलाईन टेस्ट. तर हा एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे. यामध्ये तुम्ही एनालिटिकल एबिलिटी आणि जनरल नॉलेज आणि तुमचे काही मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन येणार आहेत, जी की तुमची ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे. तर यानंतर जे कोणी ऑनलाईन टेस्टमध्ये पास होतील त्यांना सेकंड राउंडसाठी बोलवण्यात येईल आणि सेकंड राउंड हा एसे रायटिंगचा असणार आहे. जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड होतील त्यांना एका टॉपिकवर एसे लिहायला दिला जाईल. यामध्ये तुमची रायटिंग ॲबिलिटी, क्लॅरिटी आणि थॉट्स आणि सोशल इश्यूचे अंडरस्टँडिंग तपासले जाईल. आणि एसे राउंड क्लिअर झाल्यानंतर एक फायनल राउंड असणार आहे, जो की असणार आहे इंटरव्ह्यू राउंड. तर मित्रांनो, पर्सनल इंटरव्ह्यू राउंडमध्ये तुम्हाला लीडरशिप स्किल्स, कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी ही तुमची चेक केली जाईल. तर मित्रांनो, जे कोणी हे तिन्ही राउंड पास करतील त्यांना फायनल सिलेक्शन हे बघायला मिळेल. तर मित्रांनो, आता आपण बघूया की अर्ज कसा करायचा. तर ही जी वेबसाईट आहे मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि कमेंट बॉक्समध्ये पण देईल, जेणेकरून तुम्ही या वेबसाईटवरती लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता. तर मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल अप्लाय नाऊ. तर अप्लाय नाऊ या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की ॲप्लिकेशन फॉर्म हा ओपन झालेला आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. पहिले तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर तुमची प्रोफाइल बनवायची आहे. प्रोफाइलमध्ये आपले व्यवस्थित डिटेल्स भरून
ॲप्लिकेशन फॉर्म हा आपला फॉर्म पूर्ण व्यवस्थितपणे फिलअप करून लास्टला पेमेंट केल्यानंतर आपला फॉर्म हा भरला जाईल. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. सोबतच आपण बघू इम्पोर्टंट डेट्स म्हणजेच महत्त्वाच्या तारखा काय आहेत? तर मित्रांनो, तर याची ॲप्लिकेशन स्टार्ट डेट झाली आहे 8 मे 2026. तर 8 तारखेपासूनच हा फॉर्म भरायला चालू झाले आहे. सोबतच लास्ट डेट त्याची 27 मे असणार आहे आणि 27 मेच्या अगोदरच सर्वांनी फॉर्म भरून घ्या. कारण की ॲट द एंडला वेबसाईट खूप स्लो होते. जेणेकरून तुम्हाला मग नंतर फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी अगोदरच फॉर्म भरून घ्यायचे आहेत. तर कसलाही विलंब न करता शेवटच्या दिवसाची कोणी वाट बघायची नाही. फॉर्म हा लगेच भरून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलवरती महत्त्वाच्या महाराष्ट्राच्या अपडेट्स आणि जॉब्स ह्या सांगत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवरती सेट करा. जेणेकरून असेच नवीन-नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील. तर एक शेवटचं सांगायचं झालं तर ही फेलोशिप एक उत्तम संधी आहे गव्हर्नमेंट सोबत एक काम करण्याची. तर जे कोणी ग्रॅज्युएट झाले असतील त्यांना नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि असेच अ, सहकार्य आपल्या मित्रांनाही करा. तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.